भरत भगवान स्मृती चषक 14 वर्षाखालील स्पर्धेत युनायटेड स्कूलची दमदार कामगिरी। अंतिम सामन्यात टाय ब्रेकरवर 5-4 न सांगली संघाकडून पराभव। मुहाद शेख स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आघाडीपटू। मिरज येथे झालेल्या माजी खेळाडू भरत भगवान स्मृती चषक 14 वर्षाखालील आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धेत गडिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूलने उपविजेतेपद पटकावले। अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनने ट्राय बेकरमध्ये 5-4 असा युनायटेड स्कूलचा पराभव केला। युनायटेड स्कूलचा मुहाज शेख स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आघाडीपटू ठरला। जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर झालेल्या स्पर्धेत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 6 संघ सहभागी झाले होते। नवोदित फुटबॉलपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी माजी खेळाडू भरत कांबळे आणि भगवान कांबळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचे यंदाचे 3रे वर्ष होते। उपांत्य सामन्यात युनायटेड स्कूलने मिरजच्या मंगळवार पेठ फुटबॉल अकादमीचा 2-1 असा पराभव केला। युनायटेडच्या अभिषेक सासनेने पेनल्टीवर तर सूरज पवारने मैदानी गोल करत विजयात मोलाचा वाटा उचलला। भक्कम बचाव करत युनायटेडच्या खेळाडूंनी अखेरीपर्यंत आघाडी कायम राखत रोमांचक विजय मिळवला। अंतिम सामना युनायटेड स्कूल आणि सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्यात रंगला। निर्धारित वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत होता। पिछाडीवर असताना अभिषेक सासनेने गोल करून सामना बरोबरीत आणला। टाय ब्रेकरमध्ये अभिषेक सासने, उत्कर्ष कांबळे, अर्णव जोशीलकर आणि सूरज पवार यांनी गोल नोंदवले। मात्र शेवटचा पेनल्टी फटका गोल खांबाजवळून गेल्याने युनायटेड स्कूल कमनशिबी ठरला। स्पर्धेचे पारितोषिक वितरण सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद, पोलीस निरीक्षक विठ्ठल होळकर, आनंद होळकर, डॉक्टर हेमराज सातपुते आणि मुजीब शेख यांच्या हस्ते झाले। संयोजक राजू कांबळे यांनी आभार मानले। उपविजेत्या संघाला प्रशिक्षक दीपक कुप्पण्णावर आणि संघ व्यवस्थापक सागर पवार यांचे मार्गदर्शन लाभले। युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी आणि उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले। युनायटेडच्या उपविजेत्या संघात अभिषेक सासने, श्रेयस चव्हाण, आदित्य जरळी, स्वराज देवार्डे, मुवाद शेख, अर्णव जोशीलकर, उत्कर्ष कांबळे, वीर पाटील, कार्तिक एस चव्हाण, स्वयं शेटके, विजेंद्र लाखे, आयान पटेल, आबिद नांगनुरे, दक्ष शिंदे, आदित्य सावंत, सूरज पवार, पियुष पाटील, प्रेम कांबळे, कार्तिक व्ही चव्हाण आणि वीरेंद्र कांबळे यांचा समावेश होता। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।